समतेचा संदेश दिला। महिला पुरुष यांचे हक्क समान आहेत, असायला हवे। दलित कुणी मागासवर्गीय असो, हा प्रकार बंद व्हायला पाहिजे। कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सगळी माणसं आहेत, सगळे लोक आहेत। सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये जगण्याचा अधिकार आहे। जातीनं कोणीतरी मागास आहे होता कामा नये। दलितांना आपल्या वाड्यामध्ये पहिल्यांदा बोलवून माझ्या या विहिरीतलं पाणी आपण घ्यावं हे सांगणारा या हिंदुस्थानातला हा एक पहिला महापुरुष आणि या पहिल्या आमच्या क्रांतीज्योती। त्यांना बरोबर बसवून त्यांच्या बरोबर जेवण घेणारे हे आमचे जे आहे समतेचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले। देशामध्ये अजूनही अनेक राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार अजून सुरू आहे। जातीनं लहान आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेणं, हे प्रकार अजूनही सुरू आहे। जोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये हे प्रकार थांबत नाही तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा हा लढा तुम्हाला आम्हाला सतत चालू ठेवावा लागेल। सामाजिक समतेचं काम करीत असताना प्रत्येकाच्या नशिबी जे आहे अनेक लोकांचा राग स्वीकारावा लागतो, अवहेलना स्वीकारावी लागते। कुठलाही जो इक्वॅलिटीसाठी जो समतेसाठी लढला त्याला कधीही प्रत्येक वेळेला समाजाने मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर त्याचं करण्याचा, त्याचं सर्व प्रकारे जे आहे त्रास देण्याचा प्रयत्न केला। परंतु हीच मंडळी जी आहे पुढे मग अनेक वर्षाने देवत्वास प्राप्त होतात आणि आज आपण पाहतो आहोत ज्यांनी त्यांच्या जिवंतपणी त्यांचा प्रचंड छळ केला ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळे तुमचे आमचे आज दैवत झालेले आहेत। सावित्रीबाई फुले यांनी ज्या मुली उभ्या आहेत आज सगळे कोण डॉक्टर होत आहेत, कोण इंजिनियर्स होत आहेत, होत आहेत, मोठमोठ्या पदावर जात आहेत, राष्ट्रपती होत आहेत, प्रधानमंत्री सुद्धा झाले, मुख्यमंत्री होत आहेत, आमदार होत आहेत। हे सगळं जर सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला दगडधोंडे खाऊन मुलींना शिकवण्याचा जो प्रयत्न केला, शाळा सुरू केल्या, तो प्रयत्न त्यांनी केला नसता तर आज सुद्धा आपल्याला त्या महिलांचे अधिकार देता आले नसते। एकच प्रतिज्ञा केली पाहिजे, जे कोणी गरीब आहे, जे कोणी मागास आहे, त्यांच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करणार नाही, त्यांच्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे आणि या समाजामध्ये सर्व समानता आली पाहिजे, ती शिक्षणात आली पाहिजे, संपत्तीत आली पाहिजे, राजकारणात आली पाहिजे। सगळ्या प्रकारे जे आहे स्त्री पुरुष हे सुद्धा समान उभे राहिले पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करूया। हीच मला असं वाटतं आज खरी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम केलेलं आहे। दलित, मागासवर्गीय, सवर्ण सगळे एक आहेत। निर्मिकाने ह्या सगळ्यांना सारख्याच
प्रमाणात निर्माण केलेला आहे. त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत. कोणी दलित नाही, कोणी सवर्ण नाही, आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे, त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे, त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे. कोणी फक्त जातीनं फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती, सर्व शिक्षण, सर्व सत्ता त्यांच्याच हातात असेल असं नाही. त्याला पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं. आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं, सावित्रीबाई फुल्यांचं गुणगान होत आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे. त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत, कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. समाज काम कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशी फार अवहेलना सोसावी लागते, परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये हीच माणसं जी आहेत या समाजाची दैवत ठरतात. यावर्षी आहे नाशिक मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा बसवलेला आहे. तो जरा थोडासा जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे, परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्वाच्या चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले. आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहेत. आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत. आणि पुण्याला सुद्धा 11 वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यावर दरवर्षीप्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे. आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहे, मग सिने माध्यम असेल किंवा इतर लेखणी असेल, ते उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही हा समता पुरस्कार आज देतो आहोत. त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होतो. असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असतं 3 पार्ट्याचं किंवा 2 पक्षाचं, त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो. म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेला आहे, आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाहीये, 2-4 दिवसात. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. काही फॉर्म्युला ठरलाय साहेब, कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते. हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाही, चर्चा, त्याची मला काही कल्पना नाही. शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं. असं आहे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते,
पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे. म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत. आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत सुरू आहे. याचं कारण तेच आहे, पक्षावर गदा येऊ नये म्हणून. आता मला एक सांगायचं, मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे. मग मला 56-57 हजाराचं लीड होतं 19 साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत फिरत राहिले आणि मला कल्पना होती की याचे हे मतदान जे आहे माझं, जे मला कदाचित 1 लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होतं, मांजरपाडा पाणी वगैरे, परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं 27,000. कशामुळे झालं? कारण जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची. आता मला सांगा, ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली? मग हा एक मुद्दा विचारायला घेण्यासारखा आहे. बाकी आता हे ठीक आहे. काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, हातात चूक आहे, ठीक आहे, शोधावे लागतात. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. धन्यवाद.